सध्या नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोडीवरून राजकारण चांगलंच रंगतंय। अनेकांनी या वृक्षतोडीला विरोध केलाय। कुणी काय म्हटलंय पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। साधू संतांचा अपमान सहन करणार नाही, गुणरत्न सदावर्ते यांचा सयाजी शिंदेंना इशारा। तर साधू ग्रामसाठी तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध करताना साधू आले गेले तरी फरक पडणार नाही, या सयाजी शिंदेंच्या वक्तव्यावर सदावर्तेंकडून नाराजी व्यक्त। साधू संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, ते सयाजी शिंदेचं बोलणं पाणी कम चाय आहे। मी खबरदार इशारा देत आहे, यापुढे साधू संतांचा अपमान करायचा नाही, खोटं नरेटिव्ह तयार करायचं नाही, वृक्षतोड नाही। काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी झाले आहेत। वृक्षतोड करण्याविरोधात करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदेंचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याचा विचार सुरू असल्याचंही केलं स्पष्ट। राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत, त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे, ट्विट करत अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कला विश्वातनं पाठिंबा, कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त। इकडे जगामध्ये ही गोष्ट पोहोचलेली आहे, जिथं जिथं माणूस भारतीय माणूस आहे त्या सगळ्यांना हे कळलेलं आहे की झाडांच्या कत्तली करून इथं कुंभमेळा भरणार आहे, तर असा कुंभमेळा कोणालाच आवडणार नाही। तपोवनातील वृक्ष पुनर्रोपणासाठी आता 1.5 कोटींच्या यंत्र खरेदीचा घाट, पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती। वृक्षतोडीला विरोध होत असतानाच आता पालिकेकडून यंत्र खरेदीची तयारी। तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध। नाशिकमध्ये तपोवन पाठोपाठ सोमेश्वर जवळ होणार जॉगिंग ट्रॅक, तो सुद्धा वादात। तर शेकडो झाडांच्या मधून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा हा घाट, त्यामुळे कुणाच्या मागणीवरून हा ट्रॅक तयार होतोय, शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास शिंगद यांचा सवाल। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून तपोवन परिसरातील झाडांची पाहणी, नाशिककरांच्या भावनेचा आदर करून शासनानं हा निर्णय रद्द करावा, वाजेंची ही भूमिका। तपोवनातील झाडं तोडण्याचा सरकारचा मानस, मात्र भविष्याचा विचार करून पर्यायी जागांचा विचार करावा, अजित पवार गटाच्या सुरत चव्हाणांची प्रतिक्रिया। तर नाशिकमध्ये अनेक जागा उपलब्ध, चव्हाणांचं वक्तव्य। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला हिंदू संघटनांचा देखील विरोध। ज्या झाडांवर महापालिकेनं केलं होतं मार्किंग त्याच ठिकाणी लिहिलंय जय श्रीराम आणि जय हनुमान। तपोवन इथल्या वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात हिंदू संघटना सुद्धा आक्रमक। आणि आता बघूयात मनपाच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। राज्य निवडणूक आयोगाची उद्या मनपा आयुक्तांसोबत बैठक। 10 डिसेंबरपर्यंत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा आयोग घेणार आढावा। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता। मतदार यादीतील तक्रारी देण्यासाठी अजून 14 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी। तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांची माहिती, मोठ्या प्रमाणावर दुबार मतदारांची नावं असल्यानं हे समोर, तर दरम्यान या संदर्भात काही तक्रार देखील दाखल असल्याची माहिती। मुंबईच्या मतदार यादीत 103 वेळा 4 व्यक्तींची नावं, तब्बल 4,33,000 व्यक्तींची दुबार नावं। दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्यानं दुबार मतदार ओळखणं सोपं होणार। मतदार केंद्रनिहाय यादी 22 डिसेंबरला होणार जाहीर। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800हून अधिक इच्छुक। मागच्या 15 दिवसात 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याची माहिती। भाजपकडून एका वॉर्डमध्ये 7 ते 8 जण इच्छुक। भाजपच्या संकल्पनाम्यासाठी आता मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद। मुंबईतील विकासासाठी तब्बल 2,65,738 सूचना। उद्या या सूचनांचं संकलन करून अमित साटम करणार सादरीकरण। मराठी शाळा आणि भाषेचा मुद्दा ठाकरेंच्या सेनेच्या जाहीरनाम्यात असणार। मराठी अभ्यास केंद्राला उद्धव ठाकरेंचं आश्वासन। दरम्यान मराठी शाळा आणि भाषाविषयक मुद्द्यांचा समावेश केला जाईल असंही आश्वासन। ठाणे मतदार यादीमध्ये 3,500 पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं। त्यांच्या आडनावांची कुठल्याही प्रकारची नोंद नाही, तर हे कोण लोक आहेत, राजन विचारेंचा सवाल। 33 प्रभागांमध्ये 67,508 दुबार मतदार। मनपा आयुक्त सौरभ राव यांनी दिला पुरावा। उद्या तात्काळ या संदर्भात दुरुस्ती होण्याची मागणी। ठाण्यामध्ये भाजपच्या शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का। उपतालुका प्रमुख विकास देसले यांच्यासह कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परबांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश।